नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासमोर एका वेगळ्याच व्यक्तीची मुलाखत आपण घेतोय. ही व्यक्ती अशी आहे की या व्यक्तीला एका राजकीय जीवनामध्ये अतिशय यशस्वी कारकीर्द सुरू होती. एका मोठ्या पक्षाच्या एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते त्यांच्या भागामध्ये प्रसिद्धही होते. त्यांच्या पक्षांच्या अध्यक्षांकडनं सुद्धा, त्या पक्षप्रमुखांनी सुद्धा त्यांना एक सच्चा माझा सैनिक म्हणून त्यांना गौरवलं होतं. पण अचानक ह्या व्यक्तीला एका खटल्यामध्ये गोवलं जातं आणि त्याची सगळी सगळी इमेज, सगळी राजकीय कारकीर्द असेल, सामाजिक कारकीर्द असेल, ही सगळी धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु जामिनावरती बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनता त्यांना पुन्हा एकदा निवडून देते. ही गोष्ट आहे जालना महानगरपालिकेमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले श्रीकांत पांगारकर यांची. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी त्यांना गोवण्यात आलं, परंतु आजपर्यंत त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा आढळला नसताना त्यांना अजूनही निर्दोष मुक्त केलेलं नाही. आज त्यांची हीच सगळी गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या खटल्यामध्ये त्यांना कसं गोवण्यात आलं, इथपासून ते आज ते निवडून आले, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की नालासोपाराच्या एखाद्या खटल्यामध्ये तुम्हाला अटक झाली आणि तिथून ते थेट गौरी लंकेश यांच्यापर्यंत प्रकरण आलं. कसं झालं आणि त्याच्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने गोवण्यात आलं? नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण झालं. त्यामध्ये काही कच्चे बॉम्ब आणि पिस्टल असे काही वस्तू सापडल्या इतर लोकांकडं. असं एक चित्र उभं केलं गेलं आणि त्यातून मग नंतर एक 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 अटक होत गेली. त्यात मलाही अटक झाली. अटक झाल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस माझा MCR झाला, मी जेलमध्ये होतो आथर रोडला, तेव्हा परत कर्नाटक पोलीस आली आणि त्यांनी माझा गौरी लंकेश प्रकरणामध्ये ताबा घेतला असं सांगितलं आणि मला घेऊन गेले. आणि मग त्याही प्रकरणामध्ये मला अटक करण्यात आली आणि आज तो खटला माझ्या विरोधात सुरू आहे. सर, पण त्याच्यामध्ये आता जे आम्ही सगळ्या माध्यमांमध्ये वाचतोय की त्याच्यामध्ये गौरी लंकेशच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक तुमच्या इथे ती एक स्कूटर मिळाली, हे सगळे जे काही पुरावे आहेत, हे सगळं कसं काय चित्र तुमच्याकडे तयार करण्यात आलं? ॲक्च्युअली ह्याचा चार्जशीटचा काही संबंधच नाही आहे. जी ती माझ्या घराच्या बाहेर गाडी दाखवली किंवा बाकीच्या गोष्टी दाखवल्या, त्याचा आणि चार्जशीटचा अर्थार्थी संबंध नाही. ह्या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत. दुसरं, आज जे चित्र रंगवलं जातं आहे की गौरी लंकेशचा हत्यारा म्हणून सगळीकडे दाखवलं जातो. वास्तविक चार्जशीटमध्ये सुद्धा कुठं लिहिलं नाही की मी बेंगलोरपर्यंत गेलो नाही. मी कधीच बेंगलोरला गेलो नाही. आणि माझा फक्त तिथं सल्ला दिला, असं मी तिथं कुठं त्या लोकांना ज्यांनी कट रचला त्यांनी मी सल्ला दिला, असं माझ्यावर त्यात फक्त आरोप आहे. त्यात डायरेक्ट हत्यारा म्हणून मला दाखवतात आणि असं दाखवलं जातं, असं एक चित्र समाजासमोर उभं केलं जातं जणू काही मीच गोळ्या झाडल्या, अशा प्रकारचं एक चित्र त्यात उभं राहिलेलं आहे. खरं तर माझा या प्रकरणाचा काही संबंध नाही. मी एक निर्दोष आहे आणि मी यासाठी लढतोय न्यायदेवतेसमोर आणि न्यायदेवता मला आज उद्या निश्चितपणे माझ्यावर न्याय करेल असा मला विश्वास आहे. पण सर, सामान्यतः एखाद्या व्यक्तीवरती कुठल्याही असं म्हणजे समाजामध्ये आपण अगदी पोलीस स्टेशनची पायरी जरी चढून आला माणूस, पोलीस स्टेशनमध्ये परत आला तरी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. इथे तर ही गोष्ट तुम्ही एकदा तुमची राजकीय कारकीर्द, सामाजिक कारकीर्द अतिशय यशस्वीपणे सुरू होती आणि त्यावेळेला तुमच्यावरती हा डाग लागला. मग तुम्हाला ते तुमचं सगळं एक खटला झाल्यानंतर तुमचं सगळं चित्र कसं बदलत गेलं, कशा पद्धतीने तुम्हाला वेगळ्या प्रश्ने, तुमच्या कुटुंबालाही तुम्हाला त्यातून जावं लागलं असेल, या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टींमधनं कसं काय तुम्ही फेस केल्या त्या गोष्टी आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्रास झाला? मी माझ्या जीवनामध्ये 22व्या वर्षी नगरसेवक झालो. तिथपासून माझा कारागृहातला जो काही काळ होता तो वगळता आजच्या क्षणापर्यंत मी समाजामध्ये कार्यरत आहे, समाजसेवा करत आहे आणि त्याचंच मला हे फळ मिळालं आता या निवडणुकीमध्ये. मी कधीही समाजापासून दूर गेलो नाही. सतत जनतेची सेवा करत आलो. प्रत्येक गोष्टीत अडीअडचणीला, सुखादुःखात प्रत्येकाच्या सहभागी होत गेलो. प्रत्येक ठिकाणी ते काम मी करत गेलो. खरं तर मी जेव्हा कारागृहात गेलो तो प्रसंग खूप वाईट होता. त्या काळामध्ये माझ्या घरावर खूप त्रास मला झाला. माझे जे काही सहकारी होते, माझे जे काही मित्र होते, ते माझ्या परिवाराच्या खंबीरपणे पाठीमागं उभं राहिले. तेव्हा माझ्या परिवाराला त्यातून सावरता आलं. मात्र माझ्या मुलीचं त्याच्यामधून खूप शिक्षणाचं नुकसान झालं. मुलाचंही बालपण पूर्णपणे त्याच्यामुळं उद्ध्वस्त झालं म्हणायला हरकत नाही. अनेक समस्याला माझ्या पत्नीलाही तोंड द्यावं लागलं. परिवाराला खूप त्यातून यातना झाल्या.
मात्र नव्या उभारीनं आम्ही आता परत उभं राहतो आहोत. मला जेव्हा जामीन झाला त्यानंतर मी परत समाजात फिरायला सुरू केलं, लोकांशी बोलत गेलो. तेव्हा लक्षात आलं की लोकांना माहिती आहे की श्रीकांत पांगरकर काही गुन्हेगार नाही आहे. जरी तुमचा मीडिया आज माझ्याविरुद्ध काही जरी चित्र उभं करत असला तरी मी कसा व्यक्ती आहे हे पूर्ण समाजाला नक्की माहिती आहे ना. कारण त्यांच्यासोबत मी ग्राउंड लेवलवर नेहमी राहतो. माझ्या रोजचा त्यांच्याशी संपर्क आहे. मी त्यांच्याशी रोज बोलतो, कालही बोलत होतो, आजही बोलतो. त्या लोकांना माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की नाही, आणि त्यांच्या अडीअडचणीत सुखादुःखात धावून येणारा मी आहे. म्हणून तर मला लोकांनी आज ही पावती दिली. सर, पण एवढं सगळं असून सुद्धा आज तुम्हाला जेव्हा उमेदवारी देण्याचा प्रसंग आला तेव्हा सुद्धा बरंच त्याच्यावरती राळ उठवली गेली आणि तुमच्या पक्षाकडूनच तुम्हाला त्याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं लागलं. हे कसं झालं? का म्हणजे असं पक्ष तुमच्या मागे का नाही भरायला? नाही, ते मला जे विधानसभा प्रमुख पद दिलं त्यावेळी हा सगळा विषय झाला होता. मी आलो त्यावेळेस विधानसभाची निवडणूक होती आणि कारागृहातून बाहेर आल्यावर मला शिवसेना पक्षानं त्यावेळेस विधानसभा प्रमुख पद दिलं. मात्र मीडियाने मी तुम्हाला सांगितलं तसं असं चित्र रंगवलं की ते प्रेशरमध्ये मग पक्षाला सांगावं लागलं आणि मग तिथून माझा पक्षाशी संबंध कमी झाला. पण मग तुम्हाला आता या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला जी तिकीट वाटप झाली उमेदवारीसाठी तेव्हा सुद्धा तुमचा विचार झाला नाही पक्षाकडून? नाही, मी कुठल्याच पक्षाला यावेळेस उमेदवारीच मागितली नाही. मी अपक्ष लढायचा निर्णय घेतला होता आणि मी अपक्ष लढलो. तसं तर शिंदे सेनेने माझ्याविरुद्ध कोणी उमेदवार उभा केला नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांना उमेदवार मिळाला नाही, जे काय अडचण असेल ती. पण उमेदवार समोर नव्हता हे मात्र निश्चित आहे त्यांचा, आणि या निवडणुकीत माझा विजय झाला. सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आत्ता या केसमध्ये आहात, तुमच्यावर केस चालू आहे, तुम्हाला जामीनपत्र आणि तुमचे पुरावे वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत, सगळ्या केस चालूच आहे. परंतु असाच एक व्यक्ती होती की ज्यांना पानसरे खून खटल्यामध्ये त्यांना अडकवलं गेलं होतं, समीर गायकवाड यांचं आज नुकतंच निधन झालं, दुर्दैवी निधन झालं. पण असे बरेच जण असतील, ह्यांच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे की जे निरपराधी आहेत, सगळ्या लोकांना अडकवले जातात, त्यांच्यावर काहीच पुरावे नाही आढळत नाहीत, पण वर्षानुवर्ष त्यांच्यावरती केस चालू राहते आणि त्या दबावाखाली ते जगत राहतात. ह्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? हो, नक्की. मी आत्ताच काही वेळापूर्वी ऐकलं की समीर गायकवाडांचा मृत्यू झाला. वैयक्तिक माझा कधी त्यांचा परिचय नव्हता, कधी भेट नव्हती. मात्र त्यांना पण या प्रकरणात गोवलं होतं आणि त्यांच्यावर बराच अन्याय झाला असं मला ऐकून आहे. आणि त्याच डिप्रेशनमध्ये की काय त्यांचा मृत्यू झाल्याचं आता ऐकायला येतं आहे. ऐकून खूप वाईट वाटतं. माझ्या परीनं त्यांच्या परिवारासाठी जी काही मदत मला करता येईल ती निश्चित आम्ही आपल्या परीनं करू. आणि याच प्रकारे जे अशा प्रकरणात अडकतील आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्या त्या ठिकाणी मी त्यांच्या मदतीसाठी निश्चितपणे उभं राहील असं मला यातून सांगावं वाटतं. सर, पण आता या मुलाखत शेवटाकडे येताना मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये तुम्हाला आज पोचपावती मिळाली, तुम्हाला त्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, पण राजकारणामध्ये किंवा तुम्हाला तुमचे तुमचा खटला प्रलंबित आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही न्याय मिळत नाही, त्याकडे तुम्ही कसं बघता? ह्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? खरं म्हणजे काय असं माहिती का, 6 वर्ष आम्ही अंडर ट्रायल काढलं, नंतर जामीन झाला. मला असं म्हणायचं, जेव्हा अंडर ट्रायल केस चालते ना ती 2 वर्षात 3 वर्षात संपली पाहिजे, एखाद वर्षात संपली पाहिजे. आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग माणूस फक्त कारागृहात काढतो न्याय मिळण्यासाठी. उद्या जर समजा तुम्ही निर्दोष सुटलात तर तुमचे इतके वर्ष तर वाया जाणार ना. आणि तुमचा जो काही जीवनातला महत्त्वाचा कालखंड आहे हा विनाकारण कारागृहात गेलेला असतो. मग त्याला अर्थ काय राहतो? आणि एकतर तुम्ही न्यायप्रविष्ट प्रकरणे तुम्ही जामीन द्या, त्याच्यावर तुम्ही चालवा खटला, नाही तर तुम्हाला कारागृहात ठेवायचं होतं ते तत्काळ संपवा. विनाकारण वर्षानुवर्ष जे केसेस चालू आहेत ते कुठपर्यंत योग्य आहे? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा, दुसरेही लोक कारागृहात जातात, तेही बाहेर येतात, पण त्यांचा किती मान सन्मान ठेवला जातो. आणि त्यांचा मान सन्मान ठेवतात. काही लोक तर कारागृहातून निवडून सुद्धा आलेत. आता ह्या लोकसभेला 2 जण कारागृहातून निवडून आले, त्याच्याबद्दल मीडियामध्ये काही चर्चा झाली नाही. फक्त एक बातमी आली की दोघं निवडून आले. पण मग आता लोक विचारतात, काही लोक तर आता विचारतायत आता की जनता किती चुकीची आहे जाणण्याची की त्यांनी श्रीकांत पांगारकरला निवडून दिलं. मग हेच लोकसभेच्या वेळेस 2 जण निवडून दिले, आता अमृतपालला निवडून दिलं, तिकडं फारुख इंजिनियरला निवडून दिलं, मग त्याबद्दल का लोक बोलत नाही? बरोबर. सर, आज तुम्ही समोर येऊन ह्या सगळ्या गोष्टी मांडताय, तुमचं प्रकरण मी आता तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध होईलच लवकरच, पण तुम्ही आज जनतेने तुम्हाला न्याय दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बघताय, आज तुम्ही तुमची बाजू ठामपणे मांडताय.
आज आम्हाला तुम्ही वेळ देऊन तुमची बाजू आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि प्रश्नांना सविस्तर उत्तर दे याबद्दल हिंदुस्थान पोस्टकडे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते श्रीकांत पांगारकर सर. यांनी आपल्याला त्यांच्या संपूर्ण खटल्याची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना जनतेच्या न्यायालयात आज जो न्याय मिळालाय ह्याच्यातून त्यांचं निर्दोषत्व कसं एका प्रकारे सिद्धच होत आहे हेच त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि या मुलाखतीतनं त्यांनी हाच विचार मांडला की ज्या माणसाला एवढा विश्वास दाखवते ती जनता कशी वेडी असेल. हा विचार तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मुलाखत होती. हा विचार तुम्हाला कसा वाटला ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.